नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरच्या विशेष लाईव्हमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. येत्या 9 ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक आदिवासी दिन हा साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्तानं आदिवासी बांधव यांच्यासाठी त्यांचे हक्क आहेत, त्यांचं संरक्षण आहे, याच्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. मात्र आपण ज्या बदलापूरसारख्या एका लहानशा शहरात राहतोय तिकडे मात्र आदिवासी बांधवांवर खूप मोठा अन्याय होताना आपल्याला दिसतोय. काही दिवसांपूर्वीच आपण एका आदिवासी बांधवासोबत चर्चा केली होती. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची आपण दखल घेतली होती आणि त्याच आदिवासी बांधवावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. ती वेळ का आलेली आहे आणि त्या आदिवासी बांधवाला काय त्रास होतोय हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आपण आता आहोत बदलापूर पूर्वेकडील शिरगाव या भागात आणि या ठिकाणी मूर्तिकार, बदलापुरातले सगळ्यात ज्येष्ठ मूर्तिकार संतोष साबळे यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत, ज्यांच्या हाताला एक वेगळी कला निसर्गानं दिलेली आहे. ज्या कलेतून त्यांनी अनेक श्रींच्या मूर्त्या, देवीच्या मूर्त्या घडवलेल्या आहेत. त्यांचा या ठिकाणी छोटासा कारखाना आहे ज्यावर त्यांच्या कुटुंबाचा, त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. त्यांच्याकडे कामाला असलेल्या अनेक लोकांचं पोट यावरती भरत असतं. मात्र सध्या जे काही वातावरण आहे, सध्या त्यांना जो काही मानसिक त्रास दिला जातोय जागेच्या सगळ्या वादातून, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यंदाच्या वर्षी त्यांच्या कारखान्यात आपण बघतोय तर मूर्त्या देखील घडलेल्या नाही आहेत, अशी एक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण बघतोय या कारखान्याची अवस्था काय झालेली आहे. कारण संतोष साबळे यांना या सगळ्या मानसिक त्रासामुळे, दासामुळे कुठेतरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करावं लागलेलं आहे. या आदिवासी बांधवाला खऱ्या अर्थानं मदतीची आणि कुठेतरी एका मानसिक पाठबळाची गरज आहे आणि आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण तेच एक मानसिक पाठबळ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. काका, वय किती आहे तुमचं? 55. कधीपासून या क्षेत्रात आहात तुम्ही? मला 37-38 वर्ष झाली. आवड आहे का तुम्हाला पहिल्यापासून? हा, पहिल्यापासून आवड आहे. कशी आवड म्हणजे काय करायचं? मी टेक्सटाईल आर्ट मध्ये पहिले जायचो कामाला. रमेश दैलीकर माझे गुरु आहेत. मग त्यांचा गणपतीचा कारखाना होता. त्यांनी जबरदस्ती मला नेला, शिक बोलतो, फायदा होईल, त्याच्यामुळे मी शिकलो त्यांच्याकडे. मग तिथनं त्यांनी बंद केल्यानंतर मी कारखाना टाकला स्वतःचा. अच्छा. आज मी इथं 37-38 वर्ष काम करतोय, जेणेकरून माझे घरचा उदरनिर्वाह वगैरे येतात. पण इकडचे काही लोक मला जोर जबरदस्ती जागेवरनं करतात. मी त्यांच्यावर अल्ट्रासिटीची कंप्लेंट टाकूनसुद्धा इकडचे सगळे पोलीस निरीक्षक वगैरे काही दखल घेत नाही. आणि आता मी कंप्लेंट मागं नाही घेत म्हणून ते जोर जबरदस्ती करून माझ्यावर 17 कोटीची खंडणीची केस टाकले व माझ्याबरोबर आहे त्यांना पण त्यांनी जबरदस्ती केले. वारंवार ते सांगतात की मागं घे, नाही तर तुला आम्ही हे करू, तू या धंद्याची वाट लावू, परत तुझं शेड बीड तोडायला लावू, हे वारंवार धमकी करतात. आता ह्या परिस्थितीत माझं पेंटिंगचं काम चालू पाहिजे, अजून काय नसून मागा हे लोक त्रास देतात. आणि त्याच्यामध्ये हनुमंत तुपे, संदेश पष्टे, प्रफुल्ल मोरे, परत करण फाशे, बाळू गंदड आणि परत हे लोक आहेत. काही लोक जबरदस्तीने मला हे करून माझ्या मागं लागलेत आणि त्यांनी अल्ट्रासिटी टाकून आता रोज त्रास देतात की तू केस मागं घे, नाही तर तुला आम्ही असं करू, तुझी शेड पाडवू, तुला धंदा करून देणार नाही, सीझन आलाय म्हणून ते माझ्या मागं लागून बोलवत नाहीये त्यांना. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला सगळं काही सांगून जातात. त्यांचा कंठ दाटून आलेला आहे. त्यांचं जे दुःख आहे त्या दुःखाची आपण कल्पनाही नाही करू शकत. अशा प्रकारच्या दुःखाला सध्या ते सामोरं जात आहेत. कारण एका कर्त्या पुरुषाचं संपूर्ण घर त्या कर्त्या पुरुषाच्या मेहनतीवर अवलंबून असतं. कुठेतरी 2 पैसे त्याच्या कर्त्या पुरुषाच्या कलेतून घरात येतील आणि त्यातून आपलं घर चालेल, अशा प्रकारे गेली 37-38 वर्ष ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या कलेवर करतायत. मात्र आज ही कला त्यांना करता येत नाहीये, त्यांना श्रींच्या मूर्त्या घडवता येत नाहीयेत. हे कलाकार म्हणून त्यांच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे, याला कारणीभूत कोण आहेत याचा नक्कीच आपण पाठपुरावा करत आहोत. आता जसं त्यांनी सांगितलं की अनेकांनी त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जागेवरून. आपण गेल्या काही दिवसांपूर्वीच हा मुद्दा आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना
तो त्याच्यावरती प्रकाश धोत टाकूयात. काही दिवसांपूर्वी आपण जो मुद्दा घेतला होता, संजय नगर हा जो परिसर आहे, येथील ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी काही जे आहेत या ठिकाणचे नागरिक आणि इतर बाहेरचे नागरिक हे एकत्र येऊन या पुनर्विकासासाठी SRAला प्रोजेक्ट करू देत आहेत आणि SRAला या सगळ्या येथील नागरिकांचा विरोध होतोय आणि त्यातलेच विरोध करणारे संतोष साबळे देखील आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी घर आणि स्वतःचा कारखाना आहे, ज्या SRAच्या प्रकल्पाला विरोध केला जातोय त्यांच्याकडून. कारण SRAकडून मिळणारी तुटपुंजी जागा यामध्ये आमचं काहीच होणार नाही. आमची जी जागा आहे त्या जागेच्या हिशोबानं आम्हाला घर मिळावं, आम्हाला जागा मिळावी अशी रास्त अपेक्षा त्यांची आहे. गेली अनेक वर्ष ते या ठिकाणी राहतात. मात्र SRAकडून येणारा प्रोजेक्टवर त्यांचा विरोध असल्यामुळे हा विरोध होऊ नये यासाठी जे लोक प्रयत्न करतात त्यांच्याकडून यांना त्रास दिला जातो या प्रकारची बातमी आपण प्रसारित केली होती आणि त्या संदर्भात ते स्वतः आदिवासी असल्यामुळे त्यांनी अॅट्रॉसिटीची केस देखील या ठिकाणी दाखल केली होती. मात्र अद्याप या केसवरती कुठल्याही प्रकारे पोलिसांनी किंवा संबंधित प्रशासनानं कोणती ऍक्शन घेतली नसल्याची देखील तक्रार ते करतायत. अजूनपर्यंत आरोपी मोकाट आहेत, आरोपींना अजून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये आणि यानंतर आता कुठेतरी त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या संपूर्ण हा जो त्यांचा कारखाना आहे तो पाडण्यासाठी सुद्धा धमकी दिली जाते, अशा प्रकारचा आरोप त्यांनी त्यांच्यावरती केलेला आहे. अशा प्रकारच्या धमक्या त्यांना मिळत असल्याची त्यांनी सांगितलेलं आहे. सांगताना त्यांचा कंठ देखील दाटून येतोय. काका, तुम्ही जसं म्हणालात की तुमचे गुरु त्यांनी तुम्हाला शिकवलं, वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही मूर्ती घडवायला शिकलात? 16व्या वर्षी. आणि तिथून आता 55 वर्ष तुम्ही इतकी वर्ष चालवताय. तुमच्या कारखान्यात किती लोक काम करतात? 5-6 जण काम करतात. ते सिजनेबल असतात, काही विद्यार्थी शिकावा. मग आता त्यांना म्हणजे त्यांचाही कुठेतरी रोजगार अडकला आहे, तुमचाही अडचण होतीये. आता हे लोक धमकी देतात तर त्यांना बोललो मी तुमचं बघा. किती मूर्त्या घडवता दरवर्षी तुम्ही? साधारण 100च्या आसपास. 100च्या आसपास. त्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारची मिळकत मिळते? हो, आणि मी रोटरी क्लबला शिकवायला जातो, त्याच्यातून मिळते. मग तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत आता तुमच्यावर अवलंबून असतात? 3 लोक आहे. मी, माझी मुलगी आणि मुलगी आहे त्यांची या ठिकाणी आणि त्यांच्या पत्नी आहेत. घरामध्ये 3 जण राहतात. प्रत्येक आई वडिलांना अपेक्षा असते की आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला आपण एक चांगलं वातावरणात आपण त्याला घडवावं आणि त्याच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि त्यासाठी गेली अनेक वर्ष, 55 वर्ष हा बाप झटतोय आणि कुठेतरी हे सगळं करत असताना त्या बापाच्या ज्या वेदना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. कारण जो काही आत्ता संकट त्यांच्यावरती ओढावलेलं आहे ते संकट खूप मोठं आहे. एखाद्याचं आपण म्हणतो ना, एखाद्याला जखमी केली तर जखम भरून निघते, पण जेव्हा एखाद्याच्या मानसिक मनावरती जेव्हा व्रण येतात त्यावेळेला ते पुसू शकत नाहीये. आणि आत्ता तर त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या कारखान्यावरच कुठेतरी घाला घालण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि आत्ता आपण त्यांची परिस्थिती बघतोय. त्यांना बोलवत सुद्धा नाहीये, त्यांना त्यांचे शब्द निघत नाहीये, त्यांचे अश्रू सगळं काही सांगून जात आहेत. काका, या ज्या मूर्त्या तुम्ही घडवता, बदलापूरसाठी तुम्ही सगळ्या मूर्त्या घडवत असता की बाहेर सुद्धा जाता? नाही, बदलापूरसाठी. बदलापूरसाठी. मग तुमचे जे नियमित जे ग्राहक असतील, जे म्हणजे ग्राहक म्हणण्यापेक्षा जे नियमित भाविक आहेत जे तुमच्याकडून मूर्त्या घेतात, त्यांनी विचारणा वगैरे केली आहे का तुम्हाला? विचारणा केली, पण ह्या लोकांच्या त्रासामुळे काय ऑर्डर कॅन्सल केला तुम्ही. मग आता काही ऑर्डर करणार आहात का? हो. अच्छा. मग तुम्हाला घरून कशा प्रकारचा पाठिंबा मिळतो? कसं करतात? घरचे पण काही मदत करतात का तुम्हाला? ते लोक मदत करतात, परत सांगतात घाबरू नका, मला बोल. आपण बघतोय काकांना बोलता देखील येत नाहीये. या ठिकाणी राणी जवळेकर आहेत, ज्या गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर या सगळ्या जो काही होतोय अन्याय त्याचा पाठपुरावा करतायत. त्यांच्यासोबत त्या उभ्या आहेत. आपण त्यांना विचारूया, किती वर्ष झाली तुम्ही यांना ओळखताय आणि आता जी परिस्थिती आहे, जसं त्यांचे अश्रू निघतात, त्यांना बोलताही येत नाहीये,
काय नक्की या परिस्थितीबद्दल? मी माझा जन्मच बदलापूरमधला आहे. मी जन्मापासून इथे राहते आणि लहानपणापासून मी त्यांचा कारखाना पाहत आलेली आहे की कशा पद्धतीने ते काम करतात. अतिशय प्रामाणिकपणे ते काम करत आलेले आहेत. परंतु इथल्या काही बिल्डर लॉबीने आणि काही इथल्या स्थानिक नागरिकांनी जाणीवपूर्वक त्यांना त्रास द्यायच्या उद्देशाने त्यांनी जे खेळ चालवलेला आहे. आम्ही ॲट्रॉसिटीची केस केल्यानंतर ह्यांनी आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला. यांना सामाजिक कार्यकर्ते मदत करत आहेत आणि असं असताना त्यांनासुद्धा त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून सिनियर PI ज्या आहेत शितोळे मॅडम यांच्याशी संगनमत करून यांनी आमच्यावरती खोटा 17 कोटीचा खंडणीचा गुन्हा दाखल केला, ॲट्रॉसिटी दाखल केली आणि ह्यांना वारंवार धमक्या येत आहेत की तुझं काम होऊन देणार नाही आहे, नगरपालिकेला कंप्लेंट करून तुझा कारखाना उठवू, तुझा शेड पाडू. या टेन्शनमध्ये त्यांनी ह्यावेळेस बऱ्याचशा ऑर्डर घेतलेल्या नाहीत ज्याच्यावरती त्यांचा धंदा सिजनेबल आहे. वर्षातून एकदाच त्यांचं कमाई असते, त्याच्यावर वर्षभर त्यांना चालवावं लागतं. परंतु त्याच्यामुळं आज ह्यांच्या दबावामुळं, ह्यांच्या धमक्यांमुळं आज त्यांचं कुठेतरी काम थांबलेलं आहे. त्यांच्या कामामुळं कुठेतरी 4-5 जणांना आणखीन रोजगार मिळत असतो, ते लोकसुद्धा त्या रोजगारापासून वंचित राहिलेले आहेत आणि हे लोक वारंवार धमक्या देत आहेत. पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही आहे. कोणत्याही प्रकारे पोलीस प्रशासनाने अजून 1 महिना होऊन गेलेला आहे, आरोपी अटक झालेले नाही आहेत. ते मुक्त संचार करतायत, कारखान्याच्या समोरून ये जा करतायत, तरीसुद्धा अजिबात कोणत्या प्रकारचं हे करत नाही आहेत. आम्ही मागणी केलेली आहे स्वतः मुंबई महासंचालकांकडे की तुम्ही CBIची चौकशी करा, तुम्ही आमच्यावर तुम्ही जो गुन्हा दाखल केलेला आहे, आमचे टॉवर लोकेशन चेक करा, आमच्या सर्व तुम्ही हे चेक करा की आम्ही ज्या घटना तुम्ही दाखवलेल्या आहेत त्या घटना तुम्ही स्वतः तपास करा आणि त्या जी सत्य कारवाई आहे ती करा. आणि जर हा गुन्हा खोटा असेल तर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये सहआरोपी करा. कारण की आज एका गरीबावरती अन्याय होतोय, आज त्याचा उदरनिर्वाह सर्व त्याचा कुटुंब जे आहे ते या कारखान्यावरती चालतं. मग असं असताना त्यांच्यावरती अन्याय का? त्यांच्यावरतीच नाही, बरेच लोक या ठिकाणी राहत आहेत ज्यांचा ह्या SRA प्रकल्पाला विरोध आहे. असं असताना दबाव निर्माण करण्यासाठी सगळ्यांशी संगनमत करून प्रत्येक ठिकाणी आर्थिक एकी निर्माण करून सगळीकडे कुठेतरी हे लोक दबाव निर्माण करतायत आणि की तुम्ही इथे आम्ही SRA करणारच आहोत ह्या प्रकारच्या सगळीकडे खुलेआम सांगतायत की आम्ही SRA करणारच आहोत. आणि तेवढंच नाही तर SRAला विरोध करतायत म्हणून नगरातल्या काही लोकांना हाताशी धरून खोटी ॲट्रॉसिटी घडवली. त्या माणसाचा काही एक संबंध नाही, त्याच्याशी आम्ही कधी भाषण करत नाही, बोलणं नाही, चालणं नाही किंवा काही नाही. असं असताना आम्ही स्वतः मुंबई महासंचालकांना पत्र दिलेलं आहे आणि पत्रामध्ये काकांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जे दोषी आहेत, ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, प्लस जे साक्षीदार झालेत त्या गुन्ह्याचे, त्या सर्वांना ॲट्रॉसिटीमध्ये सहआरोपी करा आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. कारण की अन्याय करणं आणि अन्याय करण्याला सहकार्य करणं दोन्ही गुन्हा आहे. आणि ते स्वतः म्हणतात की आम्ही 2 लाख रुपये दिले, कॅश दिले. ठीक आहे बाबा, दिले तुम्ही 2 लाख रुपये असं म्हणताय ना, खंडणी घेणंही गुन्हा आहे आणि देणंही गुन्हा आहे. तुम्ही स्वतः म्हणताय ना SRAचा प्रकल्प करण्यासाठी तुम्ही 2 लाख रुपये खंडणी दिली. SRA हा सरकारी प्रकल्प आहे, त्याच्यासाठी बिल्डरला 2 लाख रुपये द्यायची गरज काय आहे? SRA सरकार आणि आम्ही बघून घेऊ ना, त्यासाठी बिल्डरनी 2 लाख देण्याचा संबंध कुठे येतो? एखाद्याला त्रास द्यायचा, एखाद्याला मानसिक त्रास द्यायचा, म्हणून तुम्ही कुठेतरी अशा प्रकारे तुम्ही खोट्या कंप्लेंटी करताय, दबाव निर्माण करताय. कितीही दबाव निर्माण झाला, कितीही काही झालं तरी आम्ही मागं हटणार नाहीये. आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत. आम्ही सत्याची लढाई लढतोय. त्यामुळं कोणी आमची किती बदनामी केली किंवा आणखीन काही केलं तरी आम्हाला काही एक फरक पडत नाही. कारण की आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, सर्व एव्हिडन्स आहेत जे आम्ही वेळोवेळी कोर्टामध्ये सादर करणार आहोत. आणि ज्यांनी हा अन्याय जे लोक करतात त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा आमचा निर्णय. आणि लवकरच आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या बंगल्याबाहेर उपोषणाला बसायची तयारी करतोय. आणि काकांना न्याय तर मिळेलच, पण ज्यांनी काकांना त्रास दिलेला आहे त्याची शिक्षाही त्यांना पोलीस प्रशासनाला द्यावीच लागेल. आणि शितोळे मॅडम ज्या आहेत आपल्या बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या निरीक्षक, त्यांच्या निलंबनाची मागणी देखील आम्ही या ठिकाणी मुंबई महासंचालकाकडे केलेली आहे. आणि लवकरच त्यांचं निलंबनाबद्दल कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळं जे होईल ते सर्व कायद्याने होणार आहे. आम्ही कुठेही खोटं करत नाही आहोत. जे करतोय ते सत्यच करतोय आणि सत्याचा हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही.
नक्कीच या ठिकाणी जी काही संबंधित घटनेची पार्श्वभूमी आणि जे काही घडतंय त्याबद्दल राणी जवळेकर यांनी विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी त्यांची मुलगी आहे. काय नाव आहे तुझं? उमेदा संतोष साबळे. काय त्रास होतोय आता? हे सगळं जेव्हा प्रकरण चालू आहे घरात काय वातावरण असतं, कसा काय त्रास होतो? ते झोपत नाही, रात्री 2-2 अडीच वाजता उठून फेऱ्या मारत बसतात विचार करत करत. बोलतात ते कारखान्यावर माझं घर चालतं, मी माझ्या बायकोला लेकीला सांभाळतो आणि कारखान्याचा जर धंदा नाही झाला तर मी माझं घर कसं चालवणार. आज 25 वर्ष झाले त्यांना बघत आली आहे. मी बघितले माझं शिक्षण पाणी कसं केलंय त्यांनी. मम्मी बाबांनी स्वतःची हौस नाही केली, पण आज मला ग्रॅज्युएट केले त्यांनी. त्यांच्यामुळे गणपतीच्या कारखान्यावर देवाच्या आणि जे काही धंदा होतो त्याच्यामुळे आमचं शिक्षण खाणं पाणी झालं आणि आज तेच बंद करायची वेळ आली. असं करून कसं चालेल? आम्ही कशाच्या ह्याच्याकडे बघणार? आणि ते झोपत नाही, रात्री 2-3 वाजता उठून फेऱ्या मारत बसतात. बोलतात मला सुचत नाही काय करू म्हणून. कसं बघू मी? दुसरा साईड बिझनेस वगैरे काहीच नाही, जे काय आमचं वर्षभर असतं याच्यावर चालतं. बोलतात खूप टेन्शन येतं. आम्ही त्यांना बोलतो विचार नका करू, आपली खरी बाजू आहे, आपलं कोण नाही काय वाईट करू शकत म्हणून. ते बोलतात तरी पण माझं काय नाही, तुमचं काय करू? तुझं अजून फ्युचर बघायचं आहे, तुझं लग्न बाकी आहे, भाऊ नाही तुला, मी एकटा कसं करू, काय करू म्हणून खूप विचार करत बसतात ते. आईची काय परिस्थिती? मम्मी पण त्यांना सारखं समजावत असते, तुम्ही आपल्या पोरीकडे बघून हे करा, काय वाईट विचार नका आणू डोक्यामध्ये, आपली खरी बाजू आहे, आपली जीत होईल वगैरे. मम्मी पण खूप टेन्शनमध्ये असते प्रत्येक वेळेस. खूपच भयावह परिस्थिती सध्या आपण बघतोय. संतोष साबळे यांची मुलगी, तिनं आपल्यासमोर तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. एखाद्या मुलीला, म्हणजे मी स्वतः मुलगी आहे, मला माहिती आहे आपल्या वडिलांविषयी एखाद्या मुलीची आत्मीयता किती असते. आपले वडील रात्र झोपत नाही आहेत, रात्रीचे उठून ते एरझऱ्या मारतायत, त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्नांचे काहूर माजलेले आहेत. कुटुंब चालवायचं कसं, मुलीला बायकोला सांभाळायचं कसं, मुलगा नाही आहे जोडीला, मुलगीच आहे, तिचं संपूर्ण पुढचं करायचं आहे, लग्नापासून सगळ्या गोष्टी, सगळी जी कर्तव्य आहे ती पार पाडायची आहेत. मात्र आज जी परिस्थिती ओढावलेली आहे त्यानंतर जगण्यासाठी पुन्हा बळ आणायचं कुठून, असं या 55 वर्षीय संतोष साबळे यांना पडलेला हा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष या परिसरात राहून काबाड कष्ट करून त्यांनी आज स्वतःचं एक विश्व उभं केलेलं आहे. छोटं का असेना, त्या कारखान्यावर गेली अनेक वर्ष ते आपला उदरनिर्वाह चालवत आहेत आणि आज हेच उदरनिर्वाहाचं साधन नष्ट करण्याच्या जर धमक्या येत असतील तर मग यांनी जायचं कुठे? यांनी सतत प्रशासनाकडे, पोलीस प्रशासन तसेच सगळ्याच संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र अद्याप या आदिवासी बांधवाला न्याय मिळालेला नाहीये. जसं मी सुरुवातीला म्हटलं की 9 ऑगस्टला आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहोत, पण आपल्या समाजातल्या या आदिवासी बांधवाला आपण जर न्याय मिळवून देऊ शकून नसेल तर मग या आदिवासी दिवसाचा काहीच महत्त्व उरत नाहीये. आपण म्हणतोय की बाबा हे व्यक्ती आपल्या बदलापुरात राहत आहेत, काबाड कष्ट करत आहेत, मात्र आज त्यांच्यावरती जी ओढावलेली परिस्थिती आहे त्याच्यासाठी त्यांना कोणी पाठबळ द्यायचं. जसं त्यांच्या मुलीनेही तिच्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत. एक मुलगी म्हणून तिलाही वडिलांविषयीची भयंकर काळजी जी आहे ती तिच्या डोळ्यातून अश्रू जे वाहतात त्याच्यातून कळून येते आपल्याला. जर तिच्या वडिलांना काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोण? वडील, त्याच्यानंतर आई आणि मुलगी, असं 3 जणांचं ते कुटुंब आहे. काका, काय मागणी करताय? तुम्हाला काय जो काही त्रास होतोय त्याबद्दल काय मागणी करताय तुम्ही? आम्हाला एसआरए हा प्रकल्प अजिबात नाही. दुसरी वेळ या लोकांनी खोटी जी कंप्लीट केली ती त्यांनाच माहिती आहे की आम्हाला धमकवण्यासाठी केले किंवा माझा सीझन आहे त्याच्यामुळे ते वारंवार काय ते मला रस्त्याने, माझ्याकडं सायकल पण नाही, जात असताना मधीच ते लोक थांबवून केस मागे घ्या असं तसं धमक्या देतात. त्यात बाळू नारायण गंधडे, परत ते भोईर म्हणून आहे, अजून त्या लोकांनी दुसऱ्या लोकांची नावं टाकून आमच्या ऑर्टरसिटी टाकले. हनुमान तुपे, संदेश पष्टे, परत प्रफुल्ल मोरे, करण फासे, असे वारंवार तुला बोलतो आम्ही राहून नाही देणार, तुझा कारखाना पाडू, हे ते धमकी देऊन हे करतात आणि वारंवार ते असेच धमकी देत राहतात. तू कसा बोलतो कारखाना चालवतो बघतो, आणि त्याच्यावरनं असं झालं की अजून मी ऑर्डर नाही केली. आता तुमची मागणी आहे की ह्या सगळ्यांना शिक्षा होऊन
तुमचं व्यवस्थित शिक्षा ही तुमचा- सगळ्यांना 11 जणांचे नावं आहेत, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. कारण माझ्यावर अन्याय होतो, मी आदिवासी बांधवांमधला आहे, तर त्यांनी कमजोरी बघून माझ्यावर हे केलेलं आहे. ही शिक्षा त्यांना होणं जरुरी आहे. आणि ते वारंवार त्रास देतात. जेवढी नावं आहेत ना, अगोदरचे 11 आणि आत्ताचे काही रोकडे, भुईर, गंजड वगैरे आहेत ना, हे वारंवार मला कुठं भेटले तर केस मागे घे, नाही तर तुझं बोलतं यावर्षीचा सीझन तर वाट लावाल आणि तुझी पण वाट लावाल. त्यांच्यापासून मला जीवाला धोका आहे. कारण ते कधी कुठं मला हे करतात, अडवून फक्त सांगतात असे, तू केस मागे घे, नाही तर तुझं काही खरं नाही, तू केस मागे घे, असे वारंवार धमकी देऊन मला झोप पण लागत नाही. घ्या बा माझं घरचं कसं. आपण आत्ताच पाहिलेलं आहे शहरात आपण ज्या राहतो त्या समाजातली एकीकडची परिस्थिती सगळं सारं काही आलबेल असताना दुसरीकडे ही जी परिस्थिती या आदिवासी बांधवावर ओढावलेली आहे ती अतिशय भयानक परिस्थिती आहे, जी आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून आता मांडलेली आहे. हे अश्रू जे आहेत ते त्यांची जी परिस्थिती आहे त्याचं कुठेतरी त्यांनी या सगळ्या गोष्टींची मांडणी केलेली आहे. त्यांनी सांगितलंय की आपला त्रास काय आहे, त्यांना किती त्रास होतोय, या सगळ्याची माहिती त्यांनी यावेळेला दिलेली आहे. आणि यासाठी संबंधित प्रशासन, पोलीस प्रशासन अजूनही गप्प का आहे, अजूनही चिडीचूप का आहे, अजूनही आरोपींवरती थेट कारवाई का करत नाहीये, अजूनही या आदिवासी बांधवाला न्याय का मिळत नाहीये, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरितच आहेत. आणि याच अनुषंगानं आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण हे बातमीपत्र सादर करत आहोत आणि याचा पाठपुरावा देखील आपण करणार आहोत. तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर तुम्ही पण आपल्या प्रतिक्रिया या बातमीच्या खाली नक्की नोंदवा. तुमचं जे काही म्हणणं आहे, तुमचा जो काही रोष आहे तो नक्की या ठिकाणी व्यक्त करा. आणि या अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपले बदलापूरला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. मोहिनी जाधव, बदलापूर.